शेवटचे 2च दिवस आहेत केपटाऊनमधले. टेस्ट मॅच लवकर संपल्यामुळे संधी मिळाली आणि तुम्हाला माहिती आहे भटकण्याच्या बाबतीत मी संधी घालवत नाही. त्यामुळे आज माझे मित्र अतुल यादव आणि अमित शहा यांच्याबरोबर मस्तपैकी फिरायला बाहेर पडलेलो आहे. आणि तुम्हाला टेबल माउंटनची सैर तर मी करवलीच होती छानपैकी. आज जरा आमचा ड्रायव्हर आहे रवांडा, तो वेगळ्या मूडमध्ये आहे आणि तो वेगळ्या ठिकाणी आम्हाला घेऊन जाणार आहे. त्यामुळे तयारी ठेवा मस्त भटकंतीची. बाहेर पडलं केपटाऊनला भटकायला की तुमची इच्छा असू दे नसू दे, मला इच्छा असते टेबल माउंटनचं दर्शन हे सतत तुम्हाला होत राहतं. कारण मी तुम्हाला अगोदर म्हणल्याप्रमाणे बिग ब्रदरसारखं मोठ्या भावासारखं आहे, त्यामुळे कुठल्याही भागातनं ते दिसतंच. त्यामुळे आजची भटकंती टेबल माउंटनची जरी नसली तरी टेबल माउंटन बघत बघतच पुढं जायचं आहे. काय ऐकू येतं का तुम्हाला? हे मी लावलेलं नाही आहे, नाही माझ्या मित्रांनी लावलं आहे. आमचा ड्रायव्हर भयंकर हुशार आहे. आम्ही गाडीत बसलोय म्हटल्यानंतर त्यांनी भारतीय संगीत लावलेलं आहे. याला म्हणतात रसिकता. टेबल माउंटनला आपण डाव्या बाजूनी वर गेलो. आज आपण खाली उतरलेलो आहे कारण आजची भटकंती वेगळी आहे. दृश्य बघा, फक्त आकाशातलं ढगांचं फॉर्मेशन बघा, सगळंच मॅजिकल आहे. Rwanda, what this route is called as? This is the coastal route, so it goes across just the ocean. We're gonna be driving against the ocean. Is the more scenic route. You can see the ocean right to Cape of Good Hope, Cape Point. Oh, yeah. Let's go, man. Let's go. Let's go. हाथुन उधर दिखाओ, दृश्य क्या है वो दिखाओ. क्या बात है. एकीकडे उंचच्या उंच टेबल माउंटनची दुसरी बाजू आणि दुसरीकडे समुद्र. केपटाऊनचं हे रूप जे आहे फारच विलोभनीय आहे. इकडे जे घरं आहेत कल्पना करू शकता तुम्ही, फक्त आणि फक्त श्रीमंत लोकांनाच इकडे फिरकता येईल अशी ही घरं आहेत. एरियातनं आम्ही चाललोय. आमचा ड्रायव्हर रवांडा सांगतो सर्वात पॉश लोकॅलिटीचं हे समजलं तर हे क्लिफ्टन एरिया आहे. क्लिफ्टन ऑन रॉक्स आणि हे कॅम्प्स बे. कळत असेल, एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला अजस्त्र पर्वत. हे दृश्यच विलोभनीय आहे. Do is I'm gonna find a spot to pull over and I'll take a picture of you guys like here. Wherever you see. Yeah, I'm gonna stop here and we can go across and then we can take pictures of you. रवांडा बरोबर मस्त ठिकाणी आलेलो आहे आणि दृश्य जबरदस्त आहे. मी मगाचपासून तुम्हाला सांगतो this is all Camps Bay, right? This is no, Camps Bay was where we ended off with the houses where we are now. Just this is what is this? I'm not really sure. Hot what Bay?
on our way to Hot Bay. That is in between, like it's like कॅम्प्स बे and हॉट बे. yeah, in between Camps Bay and Hot पण Bay. तुम्हाला असं सांगून कळणार नाही. मी आता कॅमेरामधनं सरकतो आणि मग तुम्ही दृश्य बघा. अमित शाह तरबेज आहे व्हिडिओग्राफीच्या बाबतीत आणि तो हे दृश्य दाखवतोय. तुम्ही बघा फक्त हे फोटोग्राफरचा फोटो काढतोय तो आणि समोर हा समुद्र बघा फक्त. क्या बात आहे, जबरदस्त. ही इथं फिरण्याची मजा आहे. वेळ मिळाला, दिवस छान असला, उजेड असला, लख्ख सूर्यप्रकाश पडलेला असला तर इथलं निसर्ग हा अजून खुलून येतो. फार छान वातावरण आहे आणि म्हणून म्हटलं ना, एका बाजूला समुद्र, दुसऱ्या बाजूला अजस्त्र असा डोंगर. डॉल्फिन उड्या मारतायत. दाखवतो तो बघ तिकडे समोर, खाली समोर हे बघ, डॉल्फिन उड्या मारतायत खरोखर. हे बघा डॉल्फिन कसे उड्या मारतायत. काही लांब आहेत, काही अगदी ब्युटिफुल. येस, मस्त आनंदाने खेळतायत ते. समझ गया. गुजरात से ही है. तो सुनिए, यहाँ के इस कदरती सानिध्य के जो वेटरन है वो लेले सर है. लेले सर के जो है वो अनुभव और उनकी जो एक कहते हैं कि पर्यटक स्थल को जो समालोचन करने की जो उनकी जो एक शैली है वो काफ़ी बेहतरीन. उनका इतिहास, छोटी छोटी बारीक रोचक चीज़ें वो जानते हैं और जिस तरीके से उनका वर्णन होता है. अभी कि फिलहाल तो वो मराठी में कर रहे हैं, बहुत जल्दी अगर आपको दो एक रिक्वेस्ट है, अगर आपको उनकी ब्लॉग अगर सुनने हैं तो फिर आपको मराठी सीखनी पड़ेगी, या तो आप उनको रिक्वेस्ट करें कि वो हिंदी में भी बनाएंगे. लेकिन मैं खूबसूरत नज़ारा. हिरवेगार डोंगर, त्याच्यामधनं निघालेलं हा रस्ता आणि त्याच्याबरोबर हा निसर्ग. तुम्ही बघा फक्त, का वेळ नाही लागणार मला सांगा तुम्ही फक्त. काय दृश्य आहे, काय दृश्य आहे.
सी ग्रेट. कसा रस्ता काढलाय फक्त बघा तुम्ही. वेगळाच आहे हा रस्ता. पहाड़ों के बीच से कैसे रास्ता बनाए हैं, अद्भुत. जरूर कभी इतनी खूबसूरत जगह. लेले साहब को बहुत बहुत धन्यवाद. राइट में दिखाओ थोड़ा. आता तुम्हाला अंदाज आला असेल की आपण नक्की कुठं जातोय. कारण हे नॅशनल पार्क आहे, पण यालाच म्हणतात केप ऑफ गुड होप. त्याचं मेन गेट आहे. बघूयात आज जाऊन. केपटाऊनहून चांगला 1.5 तासाचा प्रवास करून आम्ही केप ऑफ गुड होपला आलेलो आहोत. केप पॉईंट म्हणतात त्याला. आणि हा केप पॉईंट असा दिसतो. ही तीच जागा आहे जिथं डच खलाशी हे पहिल्यांदा आले 1488 साली, 1500 सालाच्या अखेरीला. त्याच्यानंतर जवळजवळ 60-70 वर्ष लागली ज्यावेळेला हे लाईट हाऊस जे आहे वरचं हे बांधण्यात आलं. त्यामुळे हे लाईट हाऊस बांधल्यानंतर खलाशांची मोठी सोय झाली. त्याचं कारण जगाला फेरी मारायची ज्यांच्या मनात जिद्द होती त्या खलाशांसाठी हे केप ऑफ गुड होप हे खरोखर आशेचं स्थान ठरलं. केप ऑफ गुड होप म्हणजे एका अर्थाने मराठीत सांगायचं झालं तर आशेचा प्रांत असं त्याला म्हणता येईल. कारण गुड होप म्हणजे चांगली आशा. आणि ही चांगली आशा घेऊन असंख्य खलाशांनी त्यावेळेला इथनं मार्ग शोधला आणि त्यामुळे जगाचा प्रवास बोटीने करणं हे शक्य झालं. जमाना कुठला होता ज्या वेळेला दुसरं कुठलंही साधन नव्हतं. जगाचा नकाशा तपासण्यासाठी, विविध देशांचा नकाशा तपासण्यासाठी त्यावेळेला याच जागाला वळसे घालून शिडाची जहाजं ही जग राहटी करता जायची. मी एवढंच म्हणेन, भारतीय क्रिकेटसाठी असू देत किंवा तुमच्या माझ्यासाठी असू देत, या जागेवरती मी एवढ्या करता आलो आहे कारण हे केप ऑफ गुड होप आहे. चांगल्या आशेची ही जागा आहे. त्यामुळे मी एवढी शुभेच्छा व्यक्त करतो की केप ऑफ गुड होपला येऊन 2024 साल हे तुमच्या माझ्यासाठी आणि भारतीय क्रिकेटसाठी सुद्धा मस्त जाऊ देत. अमित मित्रा, केप ऑफ गुड होप दाखव. सुनंदन लेले, केप ऑफ गुड होप, दक्षिण आफ्रिका.